जागा भेटली ना श्वेता? बघूया आता कणकवलीला 2 तास अजून लागेल. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही कोकणाच्या गावी चाललेलो आहे. तर सकाळचे 3 वाजलेले आहे. सगळी पॅकिंग करतोय आम्ही. इथे अंश पण उठलेला आहे. किती 7:30ची ट्रेन आहे जनशताब्दी म्हणून पनवेलला पकडायचे. तर चला हा प्रवास तुमच्या सोबत आपण करूया. चला. सकाळचे 5 वाजलेत. रिक्षाची वाट बघतोय. स्टेशनला जायचं. जुईनगर स्टेशन आपण पनवेलला जनशताब्दी पकडणार आहे. बघूया आता रिक्षाची वाट बघूया, कारण का सामान खूप आहे. हाय अंश. रिक्षा तर दिसत नाहीयेत. बघू एखादी रिक्षा आली तर. एक रिक्षा येते. बघूया एमटी असेल तर आपण स्टेशनला जाऊया या रिक्षाने. स्टेशन भरलेली होती. स्टेशनला पोचलोय. आत्ताच आलो. ऑटो थोडी लेट भेटली. सकाळचं थोडं ऑटोसाठी प्रॉब्लेमच असतो. ठीक आहे. अंश गावी जाण्यासाठी खूप खुश आहे. हाय अंश, कसं हाय कसं वाटतं तुला? गावी चालला ना? हाय. 5:26ची पनवेल लागलेली आहे. त्यांनी पकडून आपण पनवेल स्टेशनला जाऊया. आता आम्ही पनवेल स्टेशनला उतरलोय. चालतोय आता. बघूया जनशताब्दी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते. जनशताब्दी पनवेलला आलेली आहे. थोडी गाडी लेट झालेली आहे ना श्वेता? चला आता आपला कोकणाचा प्रवास सुरू होईल. जागा भेटली ना श्वेता? गाडी सुटलेली आहे. चटणी आणि इडली दिली आहे ताईने. खाऊया आपण. चांगले आहे सुद्धा सकाळचा नाश्ता. पावणे 11 झालेत. ट्रेन आता रत्नागिरीला आले. तर अर्धी ट्रेन तर इथेच खाली झालेली आहे. चला आपला प्रवास कणकवलीचा आहे. अंश तर गाडीमध्ये ट्रेनमध्ये बसून बसून वैतागलाय. अंशला खाली आणलाय. रत्नागिरी स्टेशन आहे. अंश बघ, अंश बघ. हाय हाय. तर रत्नागिरी आलेलं आहे. बघूया आता थोड्या 2-1 तासामध्ये कणकवलीला पोहोचू आपण. चला. जवळजवळ अर्धी ट्रेन खाली झालेली आहे. रत्नागिरीला जास्तीत जास्त पॅसेंजर उतरलेले. उतरायची तयारी. आता थोड्याच वेळात कणकवली स्टेशन येईल. अंश चला आता. सामान इथं खाली काढून घेतलं.
चला आता घरी जायचं ना. गाडीला गर्दी नाहीये, नॉर्मल आहे. मला वाटतं आता कणकवली खाली होईल, कणकवलीला पूर्ण गाडी जेमतेम तर खाली होईल. हां स्टेशनला उतरलोय कणकवली. आता बाहेर जाऊन रिक्षा पकडूया ना आपण. चला गर्दी तर खूप आहे. या साईडला लागली गाडी, त्या साईडला लागली पाहिजे. चला चल. स्टेशनचं नवीन काम चालू आहे वाटतं. गेलेली आहे इको आलेली आहे. सर्व जाऊ बसून. चला इको आले, इकोतून जाऊया. कणकवली बस स्टँड. चला हॉटेल कालवण मध्ये जाऊया, थोडस जेवण घेऊया. तर घरी जायचं थोडा टाइम लागेल, घरी जेवण पण बनवायला टाइम लागेल, तर इथं जेवूया. हॉटेल कालवण. पोचलोय गावी. चला बॅग घेऊन जाऊया. सगळं पुढे गेलेत मला टाकून. मी घेतलाय. गावचं घर आहे. हो हो चला चला घरी पोहोचलोय. या नाना काय बोलतास? येवा येवा. मी पंजो झालोय. हो पंजो झालं आता. अपर पंजो. जेवलास काय? जेवलास? खोली आता सारवून घेत आहेत. थोडे उकडले ना. शेण आणलं ना श्वेता? थोडी मॉडर्न स्टाईल आहे. श्वेता सारून दाखवणार आहे. चूल आहे. शेण इथं आणून ठेवलंय. आमच्याकडे बैल नाही, तर बाजूच्या काकांचे बैल. बघा श्वेताचं सारून झालंय का? श्वेता झालं का सारून? बाकी आहे थोडंसं झालं. श्वेता इथं सारवते.
तो काका काय काढतास भजी की प्रॅक्टिस? हे काका आमचे भजी एकदम झाले का भजी? प्रॅक्टिस संपला मग आता भजी. चलो भजी खाऊया, गरमागरम भजी. कशी आहे माझी हंस भजी? कशी आहे? या मिया या मिया. चला भजी खावा आता. हो काय हो? नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कोकणाच्या गावी आलेलो आहे, देवगडला खुडी म्हणून. घरी आलोय, साफसफाई केली आहे आणि सारून घेतलाय. थोडा नाश्ता करण्यासाठी आम्ही पॅटीस खायला गेलो, पण पॅटीस नव्हते, पण भजी खाल्ली आणि थोडी चहा पिली. थोडं आता फ्रेश होऊन. काकांचे भजी एवढे सुंदर असतात ना, छान असतात तिथे. छान असतात. आम्ही तिथेच नेहमी आलो की तिथेच नाश्ता करतो. आणि आता जाऊया, थोडं फ्रेश होतो. तसं टाटा बाय बाय.